कारण योजना आता बऱ्याच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्यांच्या मनोगतांमधनं व्यक्त केलेल्या आहेत. आज तुलना आपल्याला करायची आहे ती दोन उमेदवारांच्या मध्ये, आत्ताचे तुमचे विद्यमान आमदार आणि अमल माडिक साहेब, या दोघांच्या कामाची तुलना करायची आहे. 2014 ते 2019 जी अमल साहेबांनी कामं केली आणि 2019 पासून 2024 या 5 वर्षामध्ये या आत्ताच्या विद्यमान आमदारांनी किती कामं केली याचा विचार तुम्हाला करायचा आहे. या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार नजरेस तरी पडलेत का कुठल्या गावाच्या एखाद्या व्यक्तीच्या? म्हणजे आमदारांनी फक्त कामं करण्यापुरतं नसावं, पण भागातल्या माणसांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी आमदार कधी गावात आले नाहीत. हे जेव्हा मला कळालं गावांमध्ये फिरत असताना, तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. कारण आमदार सुद्धा एक माणूस असतो, त्यांनी माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे, पण माणसासारखं वागताना ते दिसतच नाहीत, कारण त्यांना माणसाच्या सुखदुःखातच सहभागी व्हायचं नसतं. फक्त आपण मोठे मोठे बोर्ड लावले, मी इतकी कामं केली, मी इतका निधी आणला, मी इतके पैसे दिले म्हटल्यावर लोक खुश होतील असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ठिकठिकाणी बोर्ड उभे केले. त्यांना वाटलं एक स्कॅन कोड देऊया, एवढी टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातल्या लोकांना येणार नाही, त्यांच्याकडे मोबाईल नसतील कदाचित स्कॅन करायला. आपण फक्त मोठा आकडा लिहायचा आणि स्कॅन कोड छोटा द्यायचा, पण लोक त्यांच्यापेक्षा हुशार निघाली. लोकांनी खरंच स्कॅन करून बघितलं की नक्की कामं तरी काय झाले त्या गावामध्ये, नक्की गावातलेच धरलेत काय. मला तर असं कळालं, तुमच्या गावात हा प्रकार झालाय का नाही माहिती नाही प्रताप दादा, पण काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगामधली कामं सुद्धा आमदारांनी आपलीच कामं म्हणून टाकलेत QR कोड मध्ये, असं सांगितलं. त्याच्यामध्ये किती मोठी फसवणूक आहे ही जनतेची. ते तर सोडा, मला तर एके ठिकाणी असं सांगण्यात आलं की जेव्हा मागच्या इलेक्शनच्या वेळेस ते मत मागायला आले होते बघा, नवखा चेहरा होता, नवीन चेहरा, लोकांना वाटलं असेल चला एक संधी देऊ, नवीन चेहरा आहे काहीतरी चांगलं करेल. आणि त्यांच्या बरोबर त्यांचे काका होते प्रचाराला. त्यांच्या काकांनी सांगितलं फक्त ऋतूनी नोकऱ्या द्यायच्या, बेरोजगारी हटवायची आणि सगळा विकास मी करणार. किती नोकऱ्या लागल्या हो तुमच्या गावात? किती युवकांना नोकऱ्या मिळाल्या? आता जेव्हा ते येतील मत मागायला तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारा, तुम्ही आमच्या गावातल्या किती लोकांना नोकऱ्या लावा, तुम्ही बेरोजगारी हटवणार होता. मिशन त्यांनी ठरवलं होतं की आता बेरोजगारी हटवायचं मिशन त्यांनी हातात घेतलं होतं. किती रोजगार दिला? आणि आजही जेव्हा ते जाहीरनामा काढतात त्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात आम्ही बेरोजगारी हटवणार. म्हणजे दर 5 वर्षांनी तेच सांगायचं लोकांना. एकदा चालतं, सारखं सारखं चालत नसतं. तेच 2019चं बदलून फक्त 2024 केले जाहीरनामा तोच. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने आर्थिक आधार दिला, तो त्यांचा आर्थिक आधार बंद करायला म्हणून काँग्रेसचे नेते हायकोर्टमध्ये गेले. का ही योजना बंद करायची? कशाला देताय पैसे? आणि आज त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहितात आमचं सरकार आलं तर आम्ही पण तुम्हाला पैसे देऊ. मग ही लोक जी बंद करायला चाललेली ती आज पैसे द्यायला तयार आहेत. मग आम्ही महायुतीचंच सरकार का नको निवडायला, ज्यांनी 1500 रुपयेवरनं आमचं आता महिन्याचं जे काही निधी आपल्याला मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेचा तो 2100 रुपयेवर करणार आहे सरकार. मग काय वाईट आहे आपलं सरकार? कशासाठी बदलायचं? ज्या योजना महायुती सरकारने काढल्या त्याच योजना सेम टू सेम म्हणतात आम्ही राबवणार. फक्त आकडा इकडं तिकडं करून सांगतात. 5 वर्षापूर्वी दिलेली वचनं यांनी पाळली नाहीत आणि उलट आम्हालाच विचारतात 4 वर्ष माझे आमदार कुठं होते? अरे लेका, तुला निवडून दिलं रे बाबा 19ला, 5 वर्षात तुम्ही काम करणं अपेक्षित होतं. माझ्या आमदारांनी काय केलं म्हणून काय विचारताय? ते जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी माप कामं केलेत. तुम्ही 5 वर्षात काय केलं ते लोकांना सांगा ना. तुम्ही लोकांच्या आशा पूर्ण करू शकला नाही, तुम्ही माणसांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही आणि म्हणून त्या लोकांना शेवटी अमलसाहेबांच्याकडे जायला लागलं. आणि अमलसाहेब आमदार नसताना सुद्धा अमलसाहेबांनी प्रत्येक गावासाठी काही ना काहीतरी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रतापदादा, मी कालच ऐकलं की नेते म्हणतात तुमचे विद्यमान आमदार दक्षिणचे की आमची सत्ता नाही आहे वरती आणि त्याच्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही.
अरे उद्या पण महायुतीचंच सरकार येणार आहे, मग काँग्रेसचा आमदार कशाला निवडून द्यायचा? मग उद्या पण हेच रडणार सत्ता आमची नाही राज्यात, त्यामुळे मी तुमचं काय काम करू शकणार नाही. मग जर उद्या राज्यात महायुतीचंच सरकार येणार आहे तर आपल्याला महायुतीचाच आमदार इथून निवडून द्यायला पाहिजे का नाही? का परत ते रडगाणं तुम्ही ऐकणार आहे? आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी मिळत नाही, आणि तरी सुद्धा 20-20 कोटीची कामं करतात. लोकांना काय सांगतात? आम्हाला निधी देत नाहीत, तरी 20-20 कोटीची कामं करतात. मग 20 कोटीचा निधी काय घरात आणला? कोण दिला 20 कोटीचा निधी? सरकार देत नाही म्हणतात. अरे जल जीवनचे सुद्धा तुम्ही निधी तुमच्या त्या कोटीच्या आकड्यामध्ये पकडतात. जल जीवनचा निधी हा केंद्र सरकारचा असतो. किमान तेवढं तरी धारिष्ट ठेवा, तेवढं तरी धाडस दाखवा की लोकांच्या समोर कबूल करा की केंद्र सरकारने पैसे दिले. हे बघितलं नाही की हा आमदार काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे का उबाटाचा आहे, विरोधी पक्षाचा नेता आहे का आपल्या भाजपचा नेता आहे का आपल्या पक्षाचा नेता आहे, हे सरकारने केंद्र सरकारने बघितलं नाही. पाणी ही आवश्यक गोष्ट आहे, माणसाची दुसरी जीवनदायिनी आहे आणि ती प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. प्रत्येक माणसाला 7 दिवस 24 तास पाणी मिळालं पाहिजे. या उद्देशाने ही योजना आणली आणि ती योजना तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम सरकारने केलं. पण ह्या काँग्रेसच्या नेत्यांना एकदा सुद्धा वाटलं का हो आभार मानावेत सरकारचे म्हणून? हे म्हणतात आमचा स्वार्थ नाही, आमचा स्वार्थ नाही निवडून येण्यामध्ये, आमचा स्वार्थ फक्त समाजसेवा करायचा आहे. मग समाजसेवा करायची आहे तर किती समाजसेवा केली? नोकऱ्या तर दिल्या नाहीत. किमान तुमच्या कॉलेजेसमध्ये किती फुकट शिक्षण दिलं? किती लोकांना, किती युवकांना, किती युवतींना फुकट शिक्षण मिळालं? याचा सुद्धा कधी लेखाजोखा मांडा. तुम्हाला कधी वाटलं नाही की सरकारी कॉलेजेस यावेत म्हणून, सरकारी शिक्षण संस्था वाढाव्यात म्हणून? तुम्हाला कधी वाटलं नाही? इतक्या वर्षामध्ये एक गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही आणलं जिथं मुलं फुकट शिकू शकतील? तुम्ही एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल उभं केलं जे CPR आहे. काही झालं तरी सर्वसामान्य माणूस पहिला CPRला जातो, जाता का नाही CPRला? ते CPR हॉस्पिटल तरी तुम्ही अद्ययावत करावं, तिथं चांगले इन्स्ट्रुमेंट्स द्यावे. काही अशा गोष्टी केल्या? ते म्हणतात 2.5 वर्ष आमचा आमदारकीचा काळ जो आहे तो कोरोनामध्ये गेला. मला आठवण करून देऊ देत, प्रतापदादा, याच कोल्हापूरच्या जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना 35 कोटी रुपयांचा घोटाळा सुद्धा यांनीच केलेला आहे. म्हणजे जेव्हा माणसं मरत होती त्यांना ऑक्सिजन नव्हतं, ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हते, तर साधं मास्क विकत घेण्यामध्ये सुद्धा यांनी घोटाळा केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे. हे ते कधी सांगणार नाहीत, हे ते कधी मोजून दाखवणार नाहीत, पण या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. बोलणं सोपं असतं पण ते सिद्ध करणं तेवढंच अवघड असतं. आणि म्हणून जेव्हा त्यांचे QR कोड लागले तेव्हा आम्ही सुद्धा दुसरे बोर्ड लावले. तुमच्याच गावातले सगळे जे काही रस्ते झाले नाही, जे काही गटर झाल्या नाही, जिथं जिथं कचरे होते त्याचे बोर्ड लावले आणि आम्ही स्पष्ट लिहिलं हा खरा दक्षिणचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यातला किती दक्षिणचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवलेला आहे ते सांगा. त्यांनी बोर्डच उतरवले बऱ्याच ठिकाणाकडचे आणि म्हणतात आम्हाला उत्तर द्यायला नको. आम्ही भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळे आम्ही उत्तर देणार नाही. अरे पण सर्वसामान्य माणूस प्रश्न विचारतोय ना. त्यांनी जर तुम्हाला विश्वासाने मतदान टाकलेलं आहे, तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तर तुम्ही त्या सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरदायित्व आहात. तुम्ही त्यांना पूर्णपणे त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. आज तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही म्हणताय गावामध्ये मी रस्ते केले, कुठे दिसतात तो रस्ते? कुठं झाले हो गावामध्ये काम? मी या गावामध्ये इतके वेळा येऊन गेले, मला प्रत्येक वेळेस आल्यावरती महिला म्हणतात तेवढं वहिनी पाण्याचं तेवढं बघा, रस्ते जरा व्यवस्थित करायला सांगा. 2014 नंतर परत काय कामच झालं नाही भागात. आणि ही व्यथा फक्त आपली नाही आहे बरं का, ही व्यथा शहराची सुद्धा आहे. जी काही
गावं शहरातली जे काही प्रभाग आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये येतात तिथल्या सुद्धा ह्याच व्यथा आहेत. रस्ते नाही, गटर्स नाही, कचरा उचललेला नाही. बर, दक्षिणचा आमदार ह्यांचाच, उत्तरचे आमदार त्यांचेच होते, महापालिकेवरती सत्ता ह्यांचीच, बऱ्याचशा ग्रामपंचायतींवरती यांचाच सरपंच, आणि तरी सुद्धा म्हणतात, तरी सुद्धा हे रस्त्यासाठी आंदोलन करायला बसतात. म्हणजे मग विरोधकांच्यासाठी काय काम सोडतात का नाहीत? सत्ताधारी बी हेच आणि विरोधकाची भूमिका बी हेच करतात. असं कसं चालल? हा कुठंतरी लेखाजोखा त्यांनी लोकांच्या समोर मांडला पाहिजे. लोकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही जी जी आम्हाला 2019ला आश्वासनं दिली त्यापैकी तुम्ही किती पूर्ण केली? आणि आता जेव्हा तुम्ही म्हणताय की आम्ही उद्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करणार, तर 65 वर्ष काँग्रेसनी जेव्हा महाराष्ट्रावरती राज्य केलं तेव्हा 65 रुपये का बरं खात्यामध्ये जमा केले नाहीत? अडीच वर्ष जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती, जेव्हा कोरोना होता, कोरोनाच्या काळामध्ये उलट लोकांना जास्त गरज होती, कारण ज्यांची हातावरची पोट होती ती सगळी माणसं घरी बसून होती. त्यांना जेव्हा गरज होती तेव्हा का बरं त्यांच्या खात्यावरती तुम्ही पैसे जमा केले नाहीत? आज तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे, हे महिलांचं सरकार नाही आहे. अरे शेतकऱ्यांची वीज बिल माफी करायला सुद्धा हेच सरकार जबाबदार आहे. या सरकारने बिल माफी केलेली आहे. जे 12,000 रुपये आजपर्यंत सन्मान निधीचे येत होते ते वाढवून जर आपलं सरकार आलं तर 15,000 रुपये करण्याचं आश्वासन आपल्याला महायुती सरकारने दिलेलं आहे. अमल माडिक साहेबांनी आजपर्यंत कधी भपकेबाजपणासाठी काम केलं नाही, जाहिरातीसाठी काम केलं नाही. मी काम केलं तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला उद्घाटनाला सुद्धा बोलवू नका असं त्यांचं कायम सांगणं असतं. त्यांनी उद्घाटन पण केली नाही. सगळी जी बसले ती सगळी चिडून बसलेले आहेत आमच्यावरती. उद्घाटन सुद्धा साहेब करत नाहीत. आम्ही लोकांना सांगू कसंही साहेबांनी कामं केलेली आहेत. साहेबांना कधी कुणावरती टीका करायची नाही. मी तुमच्यासाठी काम केलं ही उपकाराची भाषा तर नाहीच नाही. तुम्ही मला निवडून दिलंय काम करण्यासाठी, मी माझं काम करत राहणार. काय पाहिजे काय नाही हे बघत राहणार. कोणाच्या वादात पडायचं नाही, कोणावरती आरोप करायचे नाहीत. कोणी त्यांच्यावरती काही बोललं तरी त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही. हा कायम अमल साहेबांचा स्वभाव राहिलेला आहे. आणि मला वाटतं देव जोडी अशीच बनवतो की एक शांत असते आणि एक बोलणार असते. ती जबाबदारी मी घेतलेली आहे. जर तुमचा एखादा चेला, तुमचा एखादा कार्यकर्ता जर कुणाचा अपमान करत असेल एकेरी बोलून, आणि तुम्ही म्हणता तुम्ही सज्जन आणि सुसंस्कृत घरातली लोक आहात, आमचे ते विरोधक असले तरी कधीही अमल साहेब किंवा आम्ही त्यांना एकेरी बोललेलं कोणी ऐकलंय? आमच्या कार्यकर्त्यांनी कधी एकेरी उल्लेख केलाय? पण यांचे सगळे जे चेले चपाटे आहेत ते तेच करत असतात. आणि त्यांच्याकडे काही बोलायला नसलं की त्यांचा तोच फालतूपणा असतो. जर मी सगळीकडे तेच सांगते, कारण तो अक्षरशः फालतूपणा आहे. ते व्हॉट्सॲपवरनं काहीतरी फिरवायचं, काहीतरी गाणी लावायची, हे एवढंच ते करू शकतात. कारण तेवढीच त्यांची विचार करण्याची क्षमता आहे. त्यांना बाकी काय फार लोकांना मोठं होऊन द्यायचं नाही आहे, तेवढंच ठेवायचं आहे लोकांना. जर त्यांना खरंच मोठं करायचं असतं ना लोकांना, या 5 वर्षामध्ये ते बरंच काही करू शकले असते. आज मला एक मेसेज आला, मी असंच कुठेतरी बोलले होते की ह्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज कधी उभं केलं नाही, आणि त्यांनी सांगितलं त्यांचे कॉलेज उभे करायला त्यांच्याकडे पैसे आहेत. खरं एखादं गव्हर्नमेंट कॉलेज उभं करायला यांच्याकडे पैसा नाही म्हणून सांगतात. आम्हाला राज्यातनं पैसा मिळत नाही, केंद्रातनं पैसा मिळत नाही म्हणतात. मग यांची कॉलेजेस कशी उभी राहतात? आणि हा SMS आल्यावरती खरंच मी 2 मिनिटं विचार केला की लोक आता किती विचार करायला लागलेत याच्यावरती. कोणाला कुठनं माझे नंबर मिळायला लागलेत काय माहिती, पण लोक आता विचार करायला लागलेली आहेत. सारखं लोकांना फसवू शकत नाही. सारखं कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूर हे, कोल्हापूर ते, कोल्हापूरला हे मान्य नाही, कोल्हापूर हे मान्य करणार नाही. अरे तुम्ही म्हणजे कोल्हापूर नव्हे रे. तुम्ही म्हणजे तुम्ही सगळ्या कोल्हापूरचा निर्णय नाही घेऊ शकत. आज लोकांना मूर्ख बनवायचं तुम्ही सोडून द्या. जर तुम्हाला या 5 वर्षामध्ये काम करता आलं नाही किंवा तुम्हाला जर करायची इच्छा नसेल
तर किमान जी व्यक्ती त्याच्या केपेबल आहे, जी व्यक्ती त्याच्यासाठी पात्र आहे, त्या व्यक्तीची विनाकारण जागा अडवून ठेवू नका. आज मला वाटतं मतदारसंघाची आपली पूर्ण मतदारांची संख्या 3,70,000 असावी. एवढ्या लोकांचं भविष्य तुम्ही हातात घेताय आणि आजही लोकांना रडायला लावताय रस्त्यावरनं जाताना. हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. हे तुम्ही मतदारांची फसवणूक करताय. त्यांनी जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाचा विश्वासघात करताय. किमान आता तरी सुधारा. लोकांना कळून चुकलंय महाविकास आघाडीने कधीही काही काम केलं नाही, काँग्रेसच्या आमदारांनी कधी काम केलेलं नाही. हे लोकांना आता कळून चुकलंय. लोक आता बोलतायत, लोकांना आता विकास पाहिजे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.